हा प्रॉब्लेम सॉल्व करूयात आपण. बरोबर. आता आपल्याला सोल्युशन काढायचं याचं. तर आपल्याला एक्स दिलेला आहे 0 1 2 3 4 5 6 7 आणि प्रॉबिलिटी प्रत्येक रँडम व्हेरिएबलची दिली. 0ची 0 1ची के दिली. या टाईपमध्ये 7ची दिलेली 7k² प्लस. आपल्याला माहिती आहे टोटल प्रॉबिलिटी किती असते 1 असते. टोटल प्रॉबिलिटी किती असते 1 असते. टोटल प्रॉबिलिटी इज 1. बरोबर. म्हणजे सर्व प्रॉबिलिटीची सम केली तर 1 येणार आहे. इथं किती प्रॉबिलिटी आहे 0k. या सर्वांची सम केल्यानंतर किती येणार आहे 1. म्हणजे काय येणार आहे 0 प्लस k प्लस 2k प्लस 2k प्लस 3k. हे सगळ्या प्रॉबिलिटी आहे. ह्यांची सम केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 1 मिळणार आहे. कारण सर्व प्रॉबिलिटीची सम किती असते 1. आता ची सम करूयात. k प्लस 2k 3k 3k प्लस 2k 5k 5k प्लस 3k 8k 8k प्लस k 9k. म्हणजे इथं मिळालं 9k प्लस अजून काय राहिलं याच्यामध्ये हां k² 2k² आणि 7k². किती आलं 7 प्लस 2 9 प्लस k². म्हणजे किती झालं टोटल 10k². बरोबर. या टाईप हा +1 इकडे गेल्यानंतर मायनस होईल. म्हणजे इक्वेशन मिळेल 10k² प्लस 9k. आणि हा +1 इकडं नंतर काय होईल ह्याचे तुम्हाला काय पाडावं लागतील फॅक्टर पाडावं लागतील. पहिल्यांदा हा इथं काय करायचं या 10नी 1ला मल्टिप्लाय करायचं. तेवढा प्रॉडक्ट आला पाहिजे. म्हणजे प्रॉडक्ट किती आला पाहिजे -10. म्हणजे 10ला -1ने मल्टिप्लाय करायचं. किती आलं प्रॉडक्ट -10. बरोबर. आणि ॲडिशन केची कोएफिशियंट आला पाहिजे. म्हणजे ॲडिशन किती आले पाहिजे नाही. असे 2 नंबर शोधायचं ज्यांचा प्रॉडक्ट 10 -10 आणि ॲडिशन 9. असे 2 नंबर कोणते 10 × 1. बरोबर. आणि 9ला मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे 10ला कोणतं द्यायचं प्लस. आणि या दोन्हीची बेरीज किंवा वजाबाकी 9 आले पाहिजे. मला वजा 10 वजा 1 9 आणि 10 गुणिले वजा 1 वजा 10. म्हणजे ह्याचे फॅक्टर्स कसे पाडायचे 10k² आहे तसंच. आणि 9kची फोड कशी करायची 10k - 1k. 9kची फोड कशी करायची 10k - 1k आणि हे या टाईपमध्ये याचा यूज करून फॅक्टरायझेशन केलेलं आहे आपण. ह्या दोन्हीतून 10k कॉमन निघेल. मग 10k कॉमन काढल्यानंतर 10 बाहेर आलं k बाहेर आला. k² मधला 1k राहिला इथं आणि 10k सगळंच बाहेर आल्यामुळे इथं फक्त 1 राहिला. इथं -1 काढला. निगेटिव्ह साईन काय बाहेर काढल्यामुळे आतले साईन काय होतील चेंज. -kचं होईल +k -1चं होईल +1. आता या दोन्हीमध्ये k + 1 कॉमन आहे ते बाहेर काढायचं. बरोबर. म्हणजे आतमध्ये काय आलं 10k. याचा अर्थ काय झाला k + 1 बरोबर 0 और 10k - 1 बरोबर 0. याचा अर्थ झाला k बरोबर -1 और 10k = 1. म्हणजे k बरोबर -1 और k = 10 मल्टिप्लाय सो डिवाइड होईल. आणि 1/10 म्हणजे 0.1. बरोबर. पण k = -1 इज नॉट पॉसिबल. का नाही आहे पॉसिबल कारण प्रॉबिलिटी निगेटिव्ह नसते. kची जर -1 व्हॅल्यू घेतली तर इथं प्रॉबिलिटी काय होईल निगेटिव्ह येईल -1. हे पॉसिबल नाही आहे. सो सिन्स probability becomes negative. आणि प्रॉबिलिटी कधी निगेटिव्ह नसते.
म्हणून के इज इक्वल टू -1 इज नॉट पॉसिबल. म्हणजे केची व्हॅल्यू काय झाली 0.1. बरोबर. मग टेबल तयार करायचा. टेबल काय होता आपला, इथं एक्स होते एक्स साईज आणि पी इज इक्वल टू एक्स साईज. बरोबर. आता 0 1 2 3 4 5 6 7 0ची प्रोबॅबिलिटी 0. नंतर काय होतं इथं के 2k होतं. केला के म्हणजे किती आहे 0.1. 2k म्हणजे 2 × 0.1 0.2. नंतर 2kच आहे म्हणजे परत 0.2. नंतर 3k 0.1 × 3. आता पुढे काय आहे के स्क्वेअर आहे. के स्क्वेअर मग के स्क्वेअर काय येणार 0.1चा स्क्वेअर म्हणजे 0.01. पुढचा कोणता आहे 2k स्क्वेअर म्हणजे 2k स्क्वेअर. 2 × 0.1 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 2 × 0.01 म्हणजे 0.02. आणि शेवटचं काय 7k स्क्वेअर प्लस के. 7k स्क्वेअर म्हणजे 0.1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस के म्हणजे 0.1. 7 0.1चा स्क्वेअर काय येतो 0.01 प्लस याला 0.07 प्लस 0.17. तर काय मिळालं 0.17. बरोबर. हे मिळालं. हे पुसून टाकतो मी. आता हे मिळाल्यानंतर आपल्याला काय सांगितलं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ x < 3. म्हणजे x < 3. मग < 3 म्हणजे काय तर 3पेक्षा लहान काय 0 1 2. मग काय घ्यायचं प्रोबॅबिलिटी ऑफ x बरोबर 0ची प्रोबॅबिलिटी ऑफ x बरोबर 1. म्हणजे 3पेक्षा लहान कोण आहे 0 1 2 तेवढेच घ्यायच्या आणि त्यांची सम. 0ची किती आहे 0. x = 1ची किती आहे 0.1 आणि 2ची किती आहे 0.2 आणि किती आलं 0.3. हे झालं दुसरं. आता तिसरं काय दिले प्रोबॅबिलिटी ऑफ x < 4. 4पेक्षा मोठ्या. 4पेक्षा मोठे आहेत काय x = 5 प्लस अजून काय आहे x = 6 अजून काय आहे x = 7. ठेवायची व्हॅल्यू 5ची काय 0.01 प्लस 6ची काय 0.02 प्लस 0.17. ह्यांची सम करायची काय येणार 0.01 0.02 आणि 0.17. 7 आणि 2 आणि 1 10. हातच्या आला 1 2 नाही 0 किती आलं 0.20. सो या टाईपमध्ये करायचं आहे आपल्याला.